तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पेपर सिरीजच्या पार्ट 4 मध्ये। या अगोदर आपण 3 पार्ट बघितलेले आहे। हा आपला होणार आहे पार्ट क्रमांक 4। या अगोदर तुम्ही अजूनही 3 पार्ट बघितले तर जा लवकर जा 3 पार्ट बघा, कारण मी खूप डीप मध्ये यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे। सो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती प्रेस केला, बिकॉज अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात। तर चला आपण जाणार आहोत क्वेश्चन पार्ट 4 मध्ये। पार्ट 4 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे। या अगोदर आपण क्वेश्चन नंबर 4 पूर्ण बघितलेले आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे पोएट्री, जो की तुम्हाला कवितेवर प्रश्न दिलेला असतो। बघा ए मध्ये दिलाय, रीड द फॉलोइंग पोएम केअरफुली अँड डू द ऍक्टिव्हिटीज। एक कविता दिली आहे, त्या कवितेला तुम्हाला व्यवस्थित वाचन करायचं आणि त्यामुळे तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करायचे आहे। मी कविता इथं खाली लिहून दिलेली आहे, कविता थोडी मोठी आहे, सो एकदा वाचन पण करतो, ती तुम्हाला एकदा लक्षात घ्यायची। इफ तुम्हाला वाचायची नसेल, ऐकायचं नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। बघा, ही वॉन्ट्स टू टेक नो व्हाय कोल्ड शुल्ड बुर्न and not at bit stone, how seeds get in the apple core and marrow the bone. He wants to know why ice should melt, why spider eat the files, why bill should steal, and why the east should make the doubt of price. Some of his why are not too hard to answer if you try to, but other no one ever it has found reason why. ही तुम्हाला एक कविता दिली आहे आणि या कवितेवरच तुम्हाला आता खालील प्रकारे प्रश्न विचारला जाणार आहे। बघा, खाली ऍक्टिव्हिटी दिसते ना सेकंड पेपरचं पेज, त्याची पण ती कविता आहे ना, ती मी मर्ज करून दिली एकाच ठिकाणी, ती एकच कविता आहे। सो आता त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे। बघा, फर्स्ट ए क्वेश्चन विचारलेला आहे, स्टेट द वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स। तुम्हाला कवितेवर विचारलं आहे की खालील विधाने चूक की बरोबर ते सांगायचं आहे। बघा, पहिलं विधान आहे, ही डझंट वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न। आन्सर आहे फॉल्स। फॉल्स इथं येईल, ई टाकून घेता। सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, द एस्ट हेल्प द डॉग टू राईस। याचा आन्सर आहे ट्रू, हे बरोबर आहे, सत्य आहे। ठीक आहे, झाले तुमचे 2 मार्क झाले। आता खाली दिले 2 मार्कसाठी कंप्लीट द वेब करायची आहे तुम्हाला। पोएट वॉन्ट्स टू नो, त्याला काय पाहिजे, पोएट्सला काय पाहिजे हे तुम्हाला मी आता डायरेक्ट इथं जशी ऍक्टिव्हिटी दिली आहे तसंच आन्सर करून देतो, म्हणजे तुम्हाला जेणेकरून लवकर समजणार आहे। बघा, त्याच्यात 4 डायग्राम दिल्या होत्या, 4 डायग्रामनुसार आपल्याला आन्सर काढायचं होतं। तर बघा, आपण पहिले छेद दिलेला आहे, व्हाय आईस शुल्ड मेल्ट, व्हाय बी शुल्ड स्टिंग, व्हाय एस्ट मेक डॉग राईस, व्हाय एस्ट मेक्स, व्हाय स्पायडर और इट द फाइल्स। अशा प्रकारचं तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे। 3 मध्ये दिलं आहे, द राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स। 2 रायमिंग वर्डच्या पेअर लिहायचे, 2 बोलले 2च लिहायचे आहे, फाइल्स आहे आणि एक राईस आहे, ट्राय व्हाय। ठीक आहे, क्वेश्चन नंबर आपण बी बघणार आहोत, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ गिवन पोएम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स। क्वेश्चन नंबर बी, ॲप्रिसिएशन ऑफ पॉईंट। ठीक आहे, आता एक तुम्हाला खाली एक हे दिलं आहे, त्यानुसार तुम्हाला पोएम जनरेट करायची आहे। गोल्डन चेन म्हणून पोएट आहे, टायटल द्यायचं आहे आणि पोएट लिहायचं आहे। हाफ मार्क त्याला दिलेला आहे, सॉरी 1.5 मार्क दिलेला आहे, म्हणजे 3 मार्काचा क्वेश्चन आहे। बघा, आपण दिलं टायटल दिलं आहे गोल्डन चेन, पोएटचं नाव आहे हेलन स्टेलिन राईस। तर आपण तयार करूया 3 मार्कासाठी कविता। बघा, आपण तयार केली गोल्डन चेन, कवितेचं नाव आहे। द पोएम गोल्डन चेन इज रिटन बाय द हेलन स्टेलिन राईस द डिस्क्राइब दॅट इम्पॉर्टन्स ऑफ ब्युटी ऑफ फ्रेंडशिप। द पोएट कंपेअर द फ्रेंडशिप इन द गोल्डन चेन, स्ट्रिक्टली ब्लाइंड फ्रेंड टुगेदर। द पोएम शोज द ट्रू फ्रेंडशिप इज प्रेसिस लाइक jewels and cannot be the bought or sold. It's with happiness, love and the sweet memories the longest of poem and simple the meaning. The poem is teaches us the friendship is the priceless gift and should be the valuable forever. अशा प्रकारचे आपण समरी त्या कवितेची बेसवर लिहिलेली आहे। हा झाला आपला पार्ट 4। यानंतर फक्त लास्टचा पार्ट येणार आहे, तो होणार आहे पार्ट 4, थोडा लॉंग होणार आहे। सो अजूनही तुम्ही 3 पार्ट बघितले नाही, 3 बघून हा 4था बघा आणि यानंतर लास्टचा पार्ट तुम्ही बघा। यानंतर तुमचा पूर्ण सारा पेपर यामध्येच कव्हर होणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर।